नमस्कार, मैं हूं सीपी तिवारी। आप देख रहे हैं प्रिंस T24 मीडिया। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। उरण अकोला बेलापुर और अभी हाल में हुए बदलापुर की घटना को लेकर भिवंडी अंजुर फाटा स्थित युवा और महिला उतरी रास्ते पर। बता दें कि सुशील आवटे के नेतृत्व में इन आरोपियों को फांसी देने की मांग करते हुए रास्ता रोको आंदोलन किए। इस आंदोलन में मनोज गुलवी, अभिषेक भोईर, शिवा लोमटे, अशोक रोकड़े, संदीप मिश्रा, संतोष गंगलवार आदि भारी संख्या में महिला व पुरुष एकत्रित होकर जाहिर निषेध किए। ऐसे आरोपियों को जल्द से जल्द फांसी दी जाए और हमारी बहनों को न्याय दिलाया जाए। महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये अशी परिस्थिती आहे की महिला किंवा मुली सुरक्षित नाहीयेत आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला, लोकांना, नागरिकांना रस्त्यावर उतरावं लागत आहे। आमचा महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस आणि खास करून भिवंडी पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे। त्यांनी आमच्या माहितीप्रमाणे आरोपींना अटक सुद्धा केलेली आहे। परंतु पोलीस यंत्रणा आणि सरकारचा धाक या अशा वाईट प्रवृत्तींवर व्हावा यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरले नाही की आमचा अविश्वास आहे पोलीस यंत्रणा, असं बिलकुल नाहीये। त्यांनी त्यांचं काम चोख बनवलेलं आहे। परंतु पोलीस यंत्रणेला आणि शासकीय यंत्रणेला माझी हात जोडून विनंती आहे की जे नागरिकांसाठी असे लोक रस्त्यावर उतरतात, कुठेतरी आपण सुद्धा त्यांच्या बाबतीत त्यांच्यावर गुन्हे न नोंदवता ते लोकांसाठी उतरत आहेत याची भावना आपण मनात ठेवावी। आणि पोलिसांचा परत एकदा सांगतो, पूर्ण विश्वास आहे। अशा लोकांना वेळीच जागीच लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे, त्यांना टेपून काढलं पाहिजे अशी मागणी आम्ही करत आहोत भिवंडीकरांच्या तर्फे। फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या। आणि जी लोक काल याच्यामध्ये उतरले होते आंदोलनामध्ये, त्यांच्यावर सरकारने ज्या केसेस केल्यात त्या त्वरित मागे घ्या आणि त्या मागे घ्याव्यात म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। त्या अन्याय पीडित विद्यार्थिनीला, बाल विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरलेले आहोत। फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या। आज आपण प्रत्येक दिवसाला, प्रत्येक तासाला अशा घटना अलग अलग विभागामधून येत आहेत। आज आपण संपूर्ण घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं आहे। आणि मुळात विषय काय माहिती का, आपल्या मुली जर शाळेत सुरक्षित नाहीये, 4 वर्षाची चिमुरडी, काय वेदना झाल्या असतील याचं प्रशासनाला जर गांभीर्य असेल तर माझ्या माहितीप्रमाणे प्रशासनाने याची नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर त्या नराधमांनी स्वतः गुन्हा कबूल केलेला आहे, त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्ही बनवलेली आहे, तर मग त्याला फाशी द्यायला वेळ का लागतोय? त्या एका नराधमाला जर भर चौकात फाशी दिली गेली तर बाकीच्या अशा घटना होणार नाही। याची थोडेसे या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने त्याला त्वरित फाशी दिली गेली पाहिजे अशी आमची विनंती आहे, अशी आमची मागणी आहे। आणि जर प्रशासन जर हे गोष्ट करू शकत नसेल तर प्रशासन जे आहे त्यांच्याबद्दल आम्हाला शोकांतिका वाटते की या गोष्टीने जर प्रशासन जागा होत असेल, आज मंत्री असेल, आमदार असेल, खासदार असेल, त्यांच्या मुली सुरक्षित आहेत कारण की त्यांच्याकडे एसीच्या गाड्या आहेत, त्यांच्यापाशी चांगले शाळेत आहेत, त्यांच्यापाशी सिक्युरिटी आहे। पण आमच्या गरिबांच्या मुली आज रस्त्यावर निघत आहेत, आज शाळेमध्ये जात आहेत। आमच्या एका बहिणीवर तर नवी मुंबईमध्ये मंदिरामध्ये अत्याचार झाला। अहो, ज्या देवावर पण विश्वास ठेवायचा का नाही अशी आजची स्थिती झालेली आहे। त्याबद्दल आजचा मोर्चा आहे आणि हे जे मोर्चा आहे, आंदोलन आहे, येतच नाही थांबणार। माझं प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण याबद्दल जेवढं काही करता येईल तेवढं करायचा प्रयत्न करा। आणि नक्की बोलायला गेलं तर भर चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचं जी चौरंग हे न्याय होता त्या पद्धतीने आपण न्याय करण्याची विनंती मी आपल्याला करत आहे। त्या गुन्हेगारास भर चौकामध्ये गोळ्या घातल्या पाहिजे, त्या गुन्हेगारास भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, जेणेकरून असे कृत्य करायची दुसरी कोणाची हिंमत होणार नाही। एवढं बोलून आम्ही आंदोलन
थोडंसं पुढे घेतो आणि नंतर पुढचा मार्ग आम्ही पुढे बघू। सबसे पहले समाचारों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें और शेयर करें। तब तक के लिए मुझे दीजिए आज्ञा। धन्यवाद।